ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली, तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. महाराष्ट्रातल्या बायका बहिणींनो, तुम्ही मतदानापूर्वी 2100 रुपयांचं स्वप्न पाहिलं, पण आता खिशात फक्त 500 रुपये आणि वर म्हणे पैसेच नाही. अहो, मग निवडणुकीच्या आधी ही मोठी मोठी आश्वासनं कशाला दिली? चला मग आज आपण या लाडकी बहीण योजनेचे सुपरहिट राजकीय ड्रामा पाहूया, जिथे वचन मोठे पण खिसा खाली. नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोलेमे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या त्या योजनेबद्दल जी निवडणुकीच्या आधी लाडकी होती, पण आता ती बहीण कशी कमी पडते ते पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्यांचं नाव ऐकून बायका बहिणींना वाटतं आता तर आम्ही रॉयल आयुष्य जगणार. पण आता या योजनेचा बजेट 43,000 कोटींवरून 36,000 कोटींवर आलाय आणि 8 लाख बहिणींची रक्कम 1500 वरून 500 रुपयांवर. निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने मोठं वचन दिलं होतं, प्रत्येक पात्र महिलाला दरमहा 2100 रुपये. अहो, इतके पैसे की बहिणींनी विचारच केला, आता तर आम्ही मॉलमध्ये शॉपिंग करू, नवीन साड्या घेऊ. पण निवडणूक संपली आणि आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणतात, अहो आमच्याकडे तर पैसेच नाहीत. अरे, मग निवडणुकीच्या आधीही पैशांची पखाल कुठून आली होती? की फक्त मत मिळवण्यासाठी हा सगळा ड्रामा होता? लाडकी बहीण योजनेचा डंका निवडणुकीत खूप वाजला. 2.5 कोटी महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली आणि प्रत्येकीच्या खात्यात 7500 रुपये आले. पण आता सरकार म्हणते काही बहिणी अपात्र आहेत म्हणून त्यांची रक्कम कमी करतोय आणि काहींनी तर 1500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळतात, कारण त्यांना दुसऱ्या योजनेचा लाभ मिळतोय. मग हे आधी का सांगितलं नाही की निवडणुकीत बीजेपी साठी मत हवी होती म्हणून सगळ्यांना गप्प बसून पैसे वाटले? आता अजितदादा म्हणतात आम्ही आर्थिक शिस्त आणतोय. अरे पण दादा, आर्थिक शिस्त निवडणुकीच्या आधी कुठे गेली होती? महाराष्ट्राच्या कर्जाचा डोंगर 9.3 लाख कोटींवर गेलाय आणि आता म्हणे आम्ही सगळ्यांना 2100 रुपये देऊ शकत नाही. अहो, मग 2100चं वचन का दिलं? बहिणींच्या भावनांशी का खेळले? आता लोक रस्त्यावर उतरतायत, सोशल मीडियावर संताप व्यक्त करतायत. एका बाईने तर ट्विट केलं, मोदींची गॅरंटी म्हणजे फक्त निवडणुकीची जुमला. विरोधी पक्षांनी तर आता हा मुद्दा हातात घेतलाय. काँग्रेसचे गोपाळ तिवारी म्हणाले, महायुतीने निवडणूक जिंकण्यासाठी बहिणींना फसवलं, आता त्यांनी माफी मागावी. उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी यांचे गटातले लोक म्हणतायत हा बहिणींचा विश्वासघात आहे. पण महायुती म्हणते आम्ही योजना बंद करत नाही, फक्त पात्र अपात्र बहिणींची छाननी करतोय. अहो, पण ही छाननी निवडणुकीच्या आधी का केली नाही? की तेव्हा सगळ्या बहिणींचं पात्र होत्या कारण मत हवं होतं? तर मंडळी, लाडकी बहीण योजनेचं हे बचत गट प्रकरण म्हणजे एक सुपरहिट राजकीय सिनेमाचं आहे. पण हा सिनेमा हिट होणार की फ्लॉप हे ठरवायचं आहे तुम्ही, महाराष्ट्राच्या खऱ्या लाडक्या बहिणींनी. पुढच्या अपडेटसाठी आमच्या सोबत राहा आणि तोपर्यंत पैसेच नाही असं म्हणतात, खिसा तरी तपासून पहा. आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोलेमेच या आपल्या YouTube चॅनलला.